हाय एव्हरीवन, वेलकम टू दिस वंडरफुल सेशन. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये फिजिकल प्रॉपर्टी, त्यानंतर महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा कन्सेप्ट बघितला होता. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो, आणि तो व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्समध्ये काय स्टडी करायचं आहे, तर आपण फर्स्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार केले. आता आपल्याला त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करायचे. म्हणजेच काय, तर अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन आपल्याला काही कंपाऊंड्स पासून कंपाऊंडमध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्याला अल्काइल हॅलाइड्स पासून काय काय मिळवता येतं ते आपल्याला बघायचं. आता फर्स्ट आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल हॅलाइड्स मध्ये सुरुवात करणार आहोत. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. काय म्हणलं मी? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता नेमकं व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्याचा आपण स्टडी वन बाय वन करूया. लेट अस सी द वन रिॲक्शन हियर. आर बॉन्ड एक्स. आता अल्काइल हॅलाइड आहे. इन अल्काइल हॅलाइड एक्स इज बॉन्डेड टू दी आर, मीन्स कार्बन. दिस कार्बन इज टेट्राहायड्रल. हा कार्बन टेट्राहायड्रल आहे आणि जॉमेट्री कुठली आहे? sp3 हायब्रिडाइजला आहे तो. आता या अल्काइल हॅलाइड्स वरती जर आपण ऍक्शन केली, कोणाची ऍक्शन केली? सपोज ऍक्शन केली आपण यांच्यावरती Nu मायनस. आपण हा न्यूक्लिओफाईल घेतला. काय घेतला आपण? न्यूक्लिओफाईल. तर त्याच्यावरती रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय प्रोडक्ट मिळणार आहे तो आपण बघूया. थोडंसं अल्काइल हॅलाइडला कॉन्सन्ट्रेट करा. इन दिस अल्काइल हॅलाइड एक्स बॉन्डेड टू दी सबस्ट्रेट आर, इट इज कार्बन. हा कार्बनचा सबस्ट्रेट आहे. हा एक्स या कार्बनच्या सबस्ट्रेटला अटॅच आहे. जर समजा हा एक्स आपण रिमूव्ह केला, काढून टाकला, आणि त्या ठिकाणी काय प्लेस केला आपण? Nu प्लेस केला. देन वी गेट आर बॉन्ड Nu. काय झाला तो? न्यूक्लिओफाईल. किंवा आपण असाही रिप्रेझेंट करू शकतो इथं. प्लस हा एक्स बाहेर पडला, मी ते रिप्रेझेंट केलं एक्स मायनस. आता दोन्ही रिॲक्शन्स केअरफुली बघा. आपण हा अल्काइल हॅलाइड घेतलाय. या अल्काइल हॅलाइडमध्ये एक्स हा मी रिप्लेस केला. कशाने रिप्लेस केला? Nu. हा एक न्यूक्लिओफाईल आहे. एक्झाम्पल्स आपण घेऊया नंतर. म्हणजे थोडक्यात काय, इन्स्टेड ऑफ एक्स आपण आर ला काय बॉन्ड केलं? Nu बॉन्ड केलं. म्हणजे ज्या रिॲक्शन्स मध्ये एक ऍटम दुसऱ्या ऍटमला सबस्टिट्यूट करतो, इथं बघा, याने याला सबस्टिट्यूट केलं, रिप्लेस केलं, त्याला आपण काय म्हणूया? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सिंपल आपल्याला सांगता येतं. एक्स अटॅच्ड टू सबस्ट्रेट is replaced by another atom or another nucleophile to form a compound, but do not change the hybridization state of substrate. सगळ्यात महत्वाचे, हा जो सबस्ट्रेट आहे कुठला आहे? कार्बन आहे. त्याची जी हायब्रिडायझेशन स्टेट आहे इथं कुठली होती? sp3. इथं ही कुठली आहे? sp3 चे. कुठली आहे? sp3. There is no change in hybridization state of substrate. There is no effect on substrate. सबस्ट्रेट ची कुठलीही स्टेट चेंज झाली का? नाही चेंज झाली. आपण मग याला काय म्हणूया? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. देयर इज सिंपल रिप्लेसमेंट रिॲक्शन. या ठिकाणचा एक्स, आता इथं बघा, दिस एक्स इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड इट कॅरीज पार्शियली निगेटिव्ह चार्ज अँड आर कॅरीज पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. ह्या एक्स वरती चार्ज कोणते? पार्शियली निगेटिव्ह आहे. कार्बन वरती कोणते? पार्शियली पॉझिटिव्ह आहे. आपण ह्या नेचर ऑफ CX बॉन्ड मध्ये बघितलं होतं. दिस CX बॉन्ड बिकम्स पोलार ड्यू टू हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. इट अक्वायर्स पार्शियली निगेटिव्ह चार्ज अँड कार्बन अक्वायर्स पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. आता CX बॉन्ड वरती कॉन्सन्ट्रेट करा. एक्स बॉन्डेड टू कार्बन इज sp3 hybridized, the first one. Then this carbon becomes positive center. Why called as positive center? Because CX bond becomes polar. This carbon becomes positive center and called as electrophilic center. याला आपण काय म्हणूया?
electrophilic center. What is meant by electrophiles? Electrophiles are those species which are positively charged and attracted towards the electron. Attracted towards the electron. हा पॉझिटिव्ह सेंटर आहे म्हणूनच हा न्यूक्लिओफाईल याच्याकडे अट्रॅक्ट होतोय. काय सांगितलं मी? हा पॉझिटिव्ह सेंटर आहे म्हणूनच हा न्यूक्लिओफाईल काय होतोय याच्याकडे अट्रॅक्ट होतोय. थोडक्यात काय, या दोघांचं ब्रेकअप होणार, हा नवीन बॉन्ड फॉर्म करणार. सध्या ब्रेकअपचा जमानाच आहे. काय झालं, याचा बॉन्ड यानं याला काय केलं, सबस्टिट्यूट केलं, रिप्लेस केलं. काय केलं, सबस्टिट्यूट केलं किंवा आपण काय म्हणूया, रिप्लेस केलं. आता परत बघा मी काय सांगतोय. इन दिस रिएक्शन CX bond becomes polar, carbon having positive center and called as electrophile. So carbon becomes positive center and electrophile then attract towards the nucleophile. Attract towards the nucleophile. In this reaction, this X also negatively charged and also is nucleophile. हा X पण काय आहे, न्यूक्लिओफाईल आहे का, न्यूक्लिओफाईल याच्यावरती चार्ज कोणते आहे, निगेटिव्ह. म्हणजेच या रिएक्शन मध्ये हा एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला सबस्टिट्यूट करतो. काय सांगितलं मी, दिस न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूट X means one nucleophile replace other nucleophile and this reaction is called as nucleophilic substitution reaction. काय म्हणून आपण त्यांना nucleophilic substitution reactions. And these alkyl halides shows different types of nucleophilic substitution reaction. Why these alkyl halides shows different type of nucleophilic reactions? Is simple. In alkyl halides, CX bond is polar, so carbon becomes positively charged. Carbon becomes positively charged, and it acts as electrophile. Means carbon becomes positive center, and it attracts towards the nucleophile. Attract towards the nucleophile. So carbon becomes positively charged and attracted towards the nucleophile. They shows nucleophilic substitution reaction. आया समझ में, आना ही चाहिए. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये. समजा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं. दिस अल्काइल हलाइड R bond X is replaced by न्यूक्लियोफाईल घेऊया आपण OH मायनस अँड हिटिंग गिअर. आता या ठिकाणी काय घेतलं आपण, OH मायनस. हा काय आहे, न्यूक्लियोफाईल आहे. हा काय आहे, एक न्यूक्लियोफाईल एक प्रकारचा. दिस OH मायनस रिप्लेस X means X is bonded to substrate R. There is no change in substrate, just only replacement. हा OH X ची प्लेस घेतो आणि काय फॉर्म करतो इथं, R बॉन्ड OH प्लस बाहेर काय पडतो, X मायनस. मग आपल्याला हा OH कुणापासून घेतला आपण, त्या स्पेसिस बघाव्या लागतील. आपण सिंपल सांगूया. फर्स्ट मेथड, इन दिस मेथड फॉर्मेशन ऑफ alcohols. Formation of alcohols. In this reaction, these are bond X treated with NaOH. Treated with NaOH. This NaOH is compulsory taken as aqueous. कुठलं घेतलं आपण, aqueous. म्हणजे थोडक्यात काय, सोडियम हायड्रॉक्साईडचं आपण वॉटर सोल्युशन घेतलं. जर आपण हा अल्काइल हलाइड आणि NaOH यांना हिटिंग केलं किंवा बॉईल केलं, काय केलं आपण, बॉईल केलं, इथं सिंपल रिएक्शन होते. दिस X becomes negatively charged and this OH becomes negative charge. This sodium becomes positive and R becomes positive. Simple replacement. This OH attracted towards the R means this OH replace X. हा OH काय करतो, ह्या X ला बाजूला काढतो. थोडक्यात हा बॉन्ड ब्रेक होतो R आणि X मधला आणि हा X सबस्टिट्यूट होतो OH न आणि या ठिकाणी आपला कंपाऊंड मिळतो कुठला, तर R बॉन्ड OH. हा सबस्टिट्यूट झाला. म्हणजे थोडक्यात काय, हा X पण निगेटिव्ह आहे म्हणजे हा पण न्यूक्लियोफाईल आहे, OH पण निगेटिव्ह आहे तोही न्यूक्लियोफाईल आहे. हा एक न्यूक्लियोफाईल
ह्या न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करतो, म्हणून आपण या रिॲक्शनला काय म्हणलं होतं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इथं ROH फॉर्म झालं, इथला X आणि इथला Na हे दोघं कंपाऊंड फॉर्म करतात, प्लस NaX काय फॉर्म करतात, NaX. सिंपल रिॲक्शन आहे. अल्काइल हलाइड्स आर heated with aqueous sodium hydroxide to form alcohol. Instead of NaOH, also we'll have taken R bond X plus KOH, also aqueous, then heating. आता इथे काय होतं बघा, परत सेम कंडिशन आहे. दिस X is substituted by OH and formation of R bond OH plus K and X. In these two reactions, simple thing happen. This X will be substituted by OH. Simple replacement reaction, and one nucleophile replace other nucleophile called as nucleophilic substitution reaction. कुठला न्यूक्लिओफाईल सांगायचा, जो रिप्लेस करतो तो. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये X हा रिप्लेस झालाय, कुणी केलंय, OH न. तुम्हाला जर विचारलं ह्या रिॲक्शन मध्ये न्यूक्लिओफाईल कोणता आहे, तर आपण कुठला सांगायचा, OH सांगायचा. जो सबस्टिट्यूट करतो तो सांगायचा, होतो तो सांगायचा नाही. कोण सबस्टिट्यूट झालाय, तर या ठिकाणचा X हा काय झालेले, सबस्टिट्यूट झालेला आहे. इथे लक्षामध्ये. आता ही जनरल रिॲक्शन आहे, आपल्याला फक्त त्याच्यामध्ये काय चेंज करायचंय, जस्ट सिंपल चेंज R. हा ग्रुप फक्त तुम्हाला चेंज करायचा आहे. हा ग्रुप आपण कुठला कुठला घेतला होता, CH3 बॉन्ड असेल तर मिथाइल घेतला होता, CH3 CH2 बॉन्ड असेल तर इथाइल घेतला होता, CH3 CH2 CH2 बॉन्ड असेल तर N प्रोपाइल, CH3 CH बॉन्ड CH3 हा आयसोप्रोपाइल. आणखीन आपण ब्युटाइल मधले घेतले होते, जसं की N ब्युटाइल आहे, सेकंडरी ब्युटाइल आहे, आयसोब्युटाइल आहे आणि टर्शरी ब्युटाइल आहे. ऑल दीज आर इम्पॉर्टंट अल्काइल ग्रुप्स. कॉन्सन्ट्रेट हिअर. फर्स्ट वन इज मिथाइल. मी या ठिकाणी घेतला आयोडीन, कॉल्ड ॲज मिथाइल आयोडाइड और ऑल्सो कॉल्ड ॲज इन IUPAC नेम आयोडोमिथेन. याला काय म्हणलं, मिथाइल आयोडाइड. मी इथं घेतला Cl. कोणता घेतला, Cl. हा कोणता, इथाइल आहे, इथाइल क्लोराइड. कोणता घेतला, इथाइल क्लोराइड. इथे घेतला मी ब्रोमीन. हा कोणते, N प्रोपाइल ब्रोमाइड. What is the IUPAC name of this compound? This bromine bonded to CH2 and called as first member, second and third called as 1 bromo and 3 carbon means propane. Here परत इथे घेतला मी ब्रोमीन 1 2 and 3. हा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड आहे, कॉल्ड ॲज 2 ब्रोमो प्रोपेन. त्यामुळे आपण त्याला 2 ब्रोमो प्रोपेन. आता यांच्यावरती आपण ऍक्शन केली. कोणाची ऍक्शन केली, फर्स्ट याच्यावरती मी ऍक्शन केली NaOH. कुठला घेतला, ॲक्वियस, आणि याला मी हिटिंग केलं किंवा बॉइलिंग केलं. सिंपल होतं. हा जो CH3 आहे तो कोणाला बॉन्ड होणार आहे, OH ला. मीन्स दिस आयोडीन इज सबस्टिट्युटेड बाय OH अँड फॉर्मेशन ऑफ NaI बाहेर पडलं. हा आयोडीनची प्लेस कोणी घेतली, OH न, अँड फॉर्म झालं त्या ठिकाणी CH3 बॉन्ड OH प्लस या ठिकाणी फॉर्म झाला Na and I. It's important one. Just simple change happen. This iodine is replaced by OH. कुठला फॉर्म झाला, हा CH3 means मिथाइल आहे, OH means अल्कोहोल. कुठला फॉर्म झाला, मिथाइल अल्कोहोल. Then look at the second reaction in CH3 CH2 Cl. Then action of NaOH or maybe KOH. If any, तुम्ही NaOH वापरा किंवा KOH वापरा, ॲक्वियस आहे, याची ऍक्शन केली, काय फॉर्म होणार आहे, जस्ट सिंपल
दिस Cl इज सबस्टिट्युटेड बाय OH. कोणी सबस्टिट्यूट केला? OH ना. हा ग्रुप कॉमनच राहणार आहे. कोणता? CH3 CH2. CH3 CH2 and here OH plus formation of K bond Cl. कुठला फॉर्म झाला? KCl. हा इथं OH आहे. हा चेंज. हा कुठला कंपाऊंड आहे? हा 2 कार्बन ॲटम असणारा ग्रुप कोणता? इथाइल. कुठला फॉर्म झाला? अल्कोहोल. दिस फॉर्म विल बी इथाइल अल्कोहोल. आता याच्यामध्ये सेम होणार आहे. हा Br आपला सबस्टिट्यूट करायचा आहे कशानं? OH ना. आपला काय वापरावं लागेल? मे बी NaOH. कुठला वापरतो आपण? ॲक्युएस. इथं आपण खाली घेतला कुठला? KOH. आपण कोणता घेतोय? ॲक्युएस. काय होणार आहे इथं? हा OH हा Brच्या ठिकाणी सबस्टिट्यूट होणार आहे. हा Brच्या ठिकाणी सबस्टिट्यूट होणार आहे. इथं पण सेम आहे. इथला Br रिप्लेस होणार आहे कशानं? OH न. काय येतील प्रोडक्ट? CH3 CH2 CH2 OH प्लस NaBr. तुम्ही कुठलेही येऊ शकता. NaBr किंवा NaOH किंवा KOH. इथे काय फॉर्म होणार आहे? सिंपल हीटिंग फॉर्मेशन ऑफ CH3 CH OH CH3 plus KBr. Important one is that this bonded OH. And all these reactions are nucleophilic substitution reaction, means formation of alcohols from alkyl halides. आता बोर्डला याला क्वेश्चन कसे विचारले जातात? इम्पॉर्टंट आहे. आपला क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाची माहिती पाहिजे असतात. आता ही रिएक्शन बघा. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं येऊ शकतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ॲक्युएस सोडियम हायड्रॉक्साइड? काय सांगितलं मी? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ॲक्युएस सोडियम हायड्रॉक्साइड ऑन अल्काइल हॅलाइड? ऑन अल्काइल हॅलाइड. सिंपल वन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड ऑन मिथाइल आयोडाइड? मिथाइल आयोडाइड. तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड? तुम्हाला NaOH लिहिता आला पाहिजे. दुसरं मिथाइल आयोडाइड, त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. हा पार्ट तुम्हाला दिलेले ऍज अ रिॲक्टंट म्हणून. मग आपण इथे ॲरो काढणार. हीटिंग लक्षातच आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, ह्या सगळ्याच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये हीटिंग हे असतंच. काय सांगतोय मी? अल्काइल हॅलाइडचे कन्व्हर्जन आपण रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट मध्ये करताना न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असतील तर कंपल्सरी हीटिंग करायचंच. काय सांगितलं मी? करायचंच. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड ऑन मिथाइल आयोडाइड? हे तुम्हाला 2 दिले. दोघांनाही ऑब्झर्व करायचं. दोघांना काय करायचं? ऑब्झर्व करायचं. हा एवढाच पार्ट नजरेसमोर आहे तुमच्या. विचार करायचा की मिथाइल आयोडाइड आहे, NaOH, काय ऍक्शन करता येईल? मग इमिडिएटली क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला. हा OH ह्या आयला सबस्टिट्यूट करतो. प्रोडक्ट काय आला मग? CH3OH. हा तुम्हाला यायला पाहिजे. त्याचं नाव यायचं खाली मिथाइल अल्कोहोल अँड NaR. दुसरा क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा. हा रिॲक्शन मी सांगतो तुम्ही. हाऊ विल यू कन्वर्ट? हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड इनटू इथाइल अल्कोहोल? महत्वाचं आहे. काय सांगितलं मी? हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड इनटू इथाइल अल्कोहोल? कन्वर्टचा क्वेश्चन म्हणलं की तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दिलेले असतात. काय दिलेलं असतं? रिॲक्टंट अँड प्रोडक्ट दिलेलं असतात. कशाची ऍक्शन करायची आहे ते मात्र तुम्हाला आठवावंच लागतं. आता बघा इथं मी काय सांगितलं? हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड? इथाइल क्लोराइडचं स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे. दुसरं कशामध्ये? इथाइल अल्कोहोलमध्ये. कशामध्ये? इथाइल अल्कोहोलमध्ये. मग याचंही ऑब्झर्वेशन करायचं, याचंही ऑब्झर्वेशन करायचं. काय फरक आहे? ह्या Clच्या ठिकाणी कोण आला? OH. मग अशा रिॲक्शन आपण कुठं बघितल्या होत्या? सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये. मग क्विक आठवायचं. इथे याच्यावरती ऍक्शन कुणाची करावी लागेल? मे बी NaOH और KOH. मी रिॲक्शन केली कुणाची? KOH. काय फॉर्म होणार आहे? CH3 CH2OH. इथला K आणि इथला Cl. काय फॉर्म होणार आहे? KCl. कधी कधी क्वेश्चन असा पण येतो, राईट द बॅलन्स्ड रिॲक्शन. राईट द बॅलन्स्ड रिॲक्शन when N-propyl bromide treated with NaOH. थोडक्यात काय? N-propyl bromide आपण NaOH बरोबर ती ट्रीट केल्यानंतर
येणारी जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स्ड इक्वेशन लिहा, असं क्वेश्चन येतो तुम्हाला. तर तुम्हाला दोन्ही पण दिलेले आहेत, दोन्ही पण काय झालेले आहेत, दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला ही रिॲक्शन रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. असा एक क्वेश्चन येऊ शकतो, हाऊ विल यू ऑब्टेन इथाइल अल्कोहोल फ्रॉम इथाइल क्लोराईड. तुम्हाला काय करायचं आहे, हाऊ विल यू ऑब्टेन, हाऊ विल यू प्रिपेअर, असे क्वेश्चन असतील तर पहिल्यांदा तुम्हाला दिला असतो प्रोडक्ट. ॲरोच्या कुठं लिहायचा, राईट साईडला. कशापासून बनवायचं, इथाइल क्लोराईड पासून. मग तुम्हाला दोन्ही पण आठवले, पण कोणाचे ऍक्शन करायचे तेही तुम्हाला आठवलं पाहिजे. व्हॉट इज द ऍक्शन, हाऊ विल यू कन्वर्ट, हाऊ विल यू ऑब्टेन फ्रॉम, किंवा राईट दी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. परत रिमेंबर करा, इथं आपण अल्कोहोलचं फॉर्मेशन केलं, याच्यामध्ये काय केलं, हा एक्स मीन्स हलाइड आयन कशाने रिप्लेस केला आपण, OH ना. मीन्स OH न्यूक्लियोफाइल रिप्लेस X. This reaction is nucleophilic substitution reaction. ही कोणती रिॲक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लियोफाइल कोणता, इम्पॉर्टंट आहे. OH मायनस हा न्यूक्लियोफाइल आहे. याच्यामध्ये हा कार्बन जो आहे तो पॉझिटिव्ह सेंटर आहे. दिस रिॲक्शन कॅरीज फॉर्म C+ इंटरमिडिएट. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शन कशा फॉरवर्ड होतात, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट ना. परत रिमेंबर करतो मी, दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लियोफाइल इज OH मायनस अँड C+ इज कार्बन पॉझिटिव्ह सेंटर आहे, म्हणून आपण काय म्हणलं, कार्बोकॅटायन. दिस रिॲक्शन प्रोसीड थ्रू कार्बोकॅटायन इंटरमिडिएट, काय म्हणून आपण त्याला कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. ही फर्स्ट रिॲक्शन झाली. इन दिस रिॲक्शन R बॉन्ड X बॉन्डेड विथ OH. आणखी एक रिॲक्शन बघूया आपण. आता R बॉन्ड X आहे. आपण समजा ह्या अल्काइल हॅलाइडवरती ऍक्शन केली. कोणाची ऍक्शन केली, आपण या ठिकाणी घेतलं KCN. कोणता घेतला आपण, पोटॅशियम सायनाइड. कोणता घेतला आपण, पोटॅशियम सायनाइड. आता आपल्याला KCN म्हणतो, काय म्हणतो आपण, KCN. हे ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज KCN. आता याच्यामध्ये पोटॅशियम सायनाइड आहे. जर आपण व्यवस्थित लुक केलं, इन दिस रिॲक्शन K बिकम्स पॉझिटिव्ह अँड दिस CN बिकम्स निगेटिव्ह. हा K काय आहे, पॉझिटिव्ह, अँड CN काय आहे, निगेटिव्ह. इथे काय होतं, X बिकम्स निगेटिव्ह, R बिकम्स पॉझिटिव्ह. कोण सबस्टिट्यूट करणार आहे, ही CN सबस्टिट्यूटेड X. हा CN काय करतो, X ला सबस्टिट्यूट करतो. X ला काय करतो, सबस्टिट्यूट करतो. दिस रिॲक्शन ऑल्सो टेकन इन KT. आणि आपण इथे जे KOH घेतोय, KCN घेतोय, हे जनरली घ्यावं लागतं अल्कोहोलिक. थोडक्यात काय, अल्कोहोलमध्ये आपण याचं सोल्युशन घेतलं. काय केलं आपण, अल्कोहोलमध्ये याचं सोल्युशन घेतलं. दिस KCN ट्रीटेड विथ NaCN. सिंपल होतं, या ठिकाणचा X, या ठिकाणचा K. म्हणजे हा जो X आहे तो सबस्टिट्यूट झाला कशानं, CN. काय फॉर्म होणार आहे इथं, R बॉन्ड प्लस. इथं फॉर्म झालं C ट्रिपल बॉन्ड N. या ठिकाणी फॉर्म होणार आहे K अँड X. आता हा जो कंपाऊंड फॉर्म झालेला आहे हा कोणता आहे, दिस R बिकम्स अल्काइल ग्रुप. C फॉर सायनाइड. कुठला C फॉर सायनाइड. इथे एवढंच नाव लक्षात ठेवा, दिस R बिकम्स अल्काइल अँड CN फॉर सायनाइड इज फॉर कॉमन नॉमेनक्लेचर. फॉर कॉमन नॉमेनक्लेचर. हे ना आणखीन एक नाव आहे. कोणतं नाव आहे, तर IUPAC. IUPAC मध्ये काय करतात, हे टोटल कार्बन काउंट करतात. हे जेवढे कार्बन आहेत त्यांना आपण काय म्हणूया, अल्केन. काय म्हणून आपण त्याला, अल्केन. अँड कॉल्ड ॲज अल्केन. N फॉर नायट्राइल. काय म्हणून आपण त्यांना, N फॉर नायट्राइल. काय फॉर्म झाले तिथं अल्काइल सायनाइड्स किंवा अल्केन नायट्राइल्स. पेन अल्काइल हलाइड
treated with potassium cyanide, alcoholic potassium cyanide with heating, formation of alkyl cyanides and alkane nitride. What is nucleophile? Is C triple bond N or simple Cn minus is an a nucleophile. याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कुठला गेला झाला तर हा Cn मायनस हा काय झाला न्यूक्लियोफाईल झाला. समजा तुम्हाला मी असा क्वेश्चन दिला, हाऊ विल यू कन्वर्ट अल्काइल हॅलाइड इनटू अल्काइल सायनाइड. एक्झाम्पल घेतलं आपण, हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड इनटू इथाइल सायनाइड. कोणता? इथाइल सायनाइड. क्वेश्चन काय होतं अंडरस्टँड करा. इथाइल क्लोराइडचं कन्व्हर्जन तुम्ही इथाइल सायनाइड मध्ये कसं करा. आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, इथाइल क्लोराइडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथाइल म्हणजे किती कार्बन? 2, 1 and 2. क्लोराइड साठी Cl. बॅलन्सी पूर्ण करण्यासाठी CH3, CH2 and Cl कॉल्ड ॲज इथाइल क्लोराइड. कशामध्ये कन्वर्ट करायचे? इथाइल सायनाइड. इथाइल मीन्स ऑल्सो 2 कार्बन्स, सायनाइड फॉर C ट्रिपल बॉन्ड N. इथे 2 कार्बन आहेत इथले. Cn म्हणजे कुठला आला? सायनाइड मधला. ठीक आहे, इथे लक्षामध्ये इथे आला CH3, CH2, Cn. आता ऑब्झर्व करायचं, याचं कन्व्हर्जन मला याच्यामध्ये करायचं. कुठं फरक आहे? त्या Clच्या ठिकाणी Cn आहे, Clच्या ठिकाणी Cn आहे. कसा आहे तो? जर आपण KCN घेतला तर इथे आपल्याला ऍक्शन करावी लागेल के C ट्रिपल बॉन्ड N ची, म्हणजेच कुठला? अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइडची. झालं काय? दिस X विल बी सबस्टिट्युटेड बाय Cn. हा Cl ला सबस्टिट्यूट केलं कुणी? Cn. आणि फॉर्म काय झाला? CH3, CH2, Cn. इथला K आणि हा Cl. काय फॉर्म होणार आहे? KCl. हा झाला इथाइल सायनाइड. मला याचं IUPAC नाव सांगा. इन IUPAC nomenclature, N should be considered as nitrile. Remaining carbon 1, 2 and 3 considered as alkane called as propane. कुठला आला? प्रोपेन. N for nitrile. कुठला आला? N for nitrile. इथाइल सायनाइड अँड प्रोपेन नायट्राइल. आणखी एक तुम्हाला क्वेश्चन आला. काय क्वेश्चन आला? How will you obtain N प्रोपाइल सायनाइड? हाऊ विल यू ऑप्टेन म्हणलं की N प्रोपाइल सायनाइड ऑप्टेन करायचं. कुठं लिहायचा? राईट हँड साइडला. कोणता? N प्रोपाइल सायनाइड. कुठलं आहे? N प्रोपाइल सायनाइड. फ्रॉम काय म्हणलं? फ्रॉम N प्रोपाइल ब्रोमाइड. फ्रॉम N प्रोपाइल ब्रोमाइड. सिंपल आहे. N प्रोपाइल सायनाइड. प्रोपाइल आणि N म्हणजे किती कार्बन आले? C, C, C. आणि सायनाइड साठी काय येणार इथं? C ट्रिपल बॉन्ड N किंवा डायरेक्ट तुम्ही Cn लिहिलं तरीही चालतं. आता N प्रोपाइल बॅलन्सी CH3, CH2, CH2 and Cn. फ्रॉम N प्रोपाइल ब्रोमाइड ऑल्सो N प्रोपाइल 1 is CH3, CH2, CH2 and Br. परत ऑब्झर्व करा, ह्या Brच्या ठिकाणी काय आलेलं आहे? Cn. कसा येणार तो? आपल्याला यांच्यावरती ऍक्शन करावी लागेल. कशाची? KCN ची. मी असा लिहिला तरी चालतो. हा कोणता आहे? अल्कोहोलिक. कोणता आहे? अल्कोहोलिक. हा Br सबस्टिट्यूट झाला Cn न आणि फॉर्म काय झालं इथं? KBr. काय फॉर्म झालं? KBr. म्हणजेच तुम्हाला अल्काइल हॅलाइड्स पासून अल्काइल सायनाइड्स बनवायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरी ऍक्शन कुणाची करावी लागणार आहे? KCN ची. कुठल्या? अल्कोहोलची. परत रिमाइंड करा, कुणाची ऍक्शन करावी लागणार आहे? KCN ची. या ठिकाणी NaCN पण चालतो. KCN किंवा NaCN. कुठला? KCN किंवा NaCN. These reactions are also called as nucleophilic substitution reaction. What is nucleophile? Cn. या ठिकाणी ही पण रिएक्शन कुठली आहे? कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. मीन्स ऑल दीज रिएक्शंस आर nucleophilic substitution reaction. Nucleophiles are
मग इथं आपण बघितला होता मगाशी OH, इथं बघतोय आपण CN, अँड ऑल दिस रिॲक्शन प्रोसीड थ्रू कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. कुठला? कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. मी इथे इथाइल क्लोराईड घेतलंय, इथे N प्रोपाइल ब्रोमाइड घेतलंय. ॲज इट इज तुम्ही मिथाइल आयोडाइड असेल, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड असेल, क्लोराईड असेल किंवा ब्युटाइलचे सगळे अल्काइल हॅलाइड्स घेऊन त्याच्यावरती KCN ची ऍक्शन तुम्ही करू शकता आणि रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट काय करता तुम्हाला मिळवू शकता. आता आणखीन परत एक रिॲक्शन बघूया. सेम रिॲक्शन आहे इथं. आपण इथं परत घेतला अल्काइल हॅलाइड, याच्यावरती आपण ऍक्शन केली AgCN ची. काय घेतलं आपण? AgCN. इथं काय घेतलं होतं? KCN. इथं कुठला घेतोय आपण? AgCN. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथं होतं काय, हा X सबस्टिट्यूट होतो परत CN, पण या ठिकाणी हा N अटॅक करतो. इथं C अटॅच झाला R ला, इथं प्रोडक्ट येतो R बॉन्ड NC. इकडे बघा, खूप महत्वाचं आहे. मी इथं काय लिहिलं होतं? RCN म्हणलं होतं. इथं काय म्हणतोय? RNC म्हणतोय. These are isocyanide. They are isocyanide. यांना काय म्हणतो आपण? आयसोसायनाइड. CN ला काय म्हणतो? सायनाइड्स. यांना म्हणतो आपण आयसोसायनाइड्स, किंवा यांना म्हणतो आपण नायट्राइल्स. यांना म्हणतो आपण आयसोनायट्राइल्स. काय म्हणतो आपण? आयसोनायट्राइल. Ag and X. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हिअर, असं का होतं? हा KCN घेतल्यानंतर CN फॉर्म झाला, हा म्हणजेच या ठिकाणी C ने अटॅक केला R वरती, म्हणजे हा C अटॅक करतोय, आणि AgCN घेतलं की N अटॅक करतोय. सिंपल आहे. दिस C ट्रिपल बॉन्ड N, C ट्रिपल बॉन्ड N इज अन अबेडंट न्यूक्लिओफाइल. अबेडंट न्यूक्लिओफाइल. हा N कुंड पण अटॅक करू शकतो. याच्यावरती काय आहे? इलेक्ट्रॉनची पेअर आहे. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. याच्यावरती काय आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. हा C कडून पण अटॅक करू शकतो, N कडून पण अटॅक करू शकतो. काय सांगितलं मी? CN हा दोन्ही बाजूनं अटॅक करू शकतो. पण हे कधी पॉसिबल आहे? तो कुणाला लिंक आहे त्याच्यावरती. आता फॉर एक्झाम्पल, इन फर्स्ट हिअर दिस CN बॉन्डेड टू KCN, बॉन्डेड टू KCN. आता हा जो कंपाऊंड आहे तो आयोनिक आहे. इथं K+ तयार होतो, CN- तयार होतो. काय सांगितलं मी? हा कंपाऊंड कोणतं आहे? आयोनिक आहे. क्लिअर कट K+ आयन तयार होतात आणि CN- आयन तयार होतात. हा आयोनिक कंपाऊंड आहे म्हणून CN- आयन बाहेर पडतात, म्हणून कार्बन अटॅक करतो R वरती. काय सांगितलं मी? CN हा काय म्हणून आपण त्याला थोडक्यात ॲबिडेंटेड लिगॅन्ड, ॲबिडेंटेड ग्रुप आहे. तो दोन्ही साईडनं काय करू शकतो? अटॅक करू शकतो. न्यूक्लिओफाइल आहे, इथून पण अटॅक करू शकतो, इथून पण. कधी? कार्बन कडनं अटॅक कधी करणार आहे तो? जर तो आयोनिक मध्ये असेल तर. कशामध्ये? आयोनिक मध्ये असेल तर. हा KCN हा आयोनिक आहे, म्हणून तो अटॅक कुठून करणार आहे? CN वर. आता परत जर बघितलं आपण, हा घेतला मी AgCN. आता हा Ag आणि C ह्या दोघांमधला जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट आहे. कोणता आहे तो? कोव्हॅलंट. हा बॉन्ड इझिली ब्रेक होणं डिफिकल्ट आहे. इझिली ब्रेक होणं डिफिकल्ट आहे, म्हणून हा कार्बन या ठिकाणी अटॅक न करता अटॅक कुठून होतो? N कडून. कधी? जर हा CN कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये असेल. महत्वाचं सांगतोय मी, काय सांगितलं परत ऐका. हा जर CN कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये असेल तर अटॅक कुठून करतो? N कडून. कुठून करतो? N कडून. आणि जर तो आयोनिक मध्ये असेल तर C कडून. कुठून? C कडून. हा काय आहे? हा काय आहे? थोडक्यात न्यूक्लिओफाइल हा ॲम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल आहे. C आणि N कडनं दोन्हीकडनं अटॅक पॉसिबल आहे, पण कधी? जर तो आयोनिक असेल तर C कडनं अटॅक करतो, जर तो कोव्हॅलंट असेल तर N कडनं अटॅक करतो. आणि बाबांनो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की या ठिकाणी जर KCN घेतलं तर तो अटॅक करतो कार्बन कडनं आणि फॉर्म करतो सायनाइड. आणि जर तुम्ही AgCN घेतलं तर हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, तो अटॅक करतो N कडनं आणि फॉर्म काय करतो? आयसोसायनाइड. काय करतो? आयसोसायनाइड. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर,
NCN attack in both side, but whenever in ionic they attack from carbon, and whenever in covalent bond they attack from nitrogen. Let us see here one more example. What is the action of AgCN? What is the action of AgCN on, मी इथं घेतला इथाइल ब्रोमाइड CH3 CH2 Br आणि या ठिकाणी ऍक्शन केली मी AgCN ची. इमिडिएटली क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला. AgCN म्हणलं की काय फॉर्म करतात म्हणून सांगितलं सरांनी, आयसोसायनाइड्स. मी जर इथे KCN म्हणलं असतं तर मी काय फॉर्म केलं असतं, अल्काइल सायनाइड. मी काय सांगितलंय, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ AgCN ऑन इथाइल ब्रोमाइड. तुम्ही काय करणार, हा Br रिप्लेस करणार, या ग्रुपनं अटॅच काय करणार इथं CH3 CH2 NC कंपल्सरी CH3 CH2 NC. जर तुम्ही या ठिकाणी चुकून पण CH3 CH2 CN लिहिलं तर रिॲक्शन गेली आणि मार्क पण गेले. हा, आपल्याला मार्क जाऊ द्यायचा आहे का, अजिबात नाही. म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, AgCN असेल तर NC, AgCN असेल तर NC. काय सांगितलं मी, AgCN असेल तर NC म्हणजेच काय, आयसोसायनाइड प्लस इथं फॉर्म काय होणार आहे AgBr. मी असं पण क्वेश्चन तुम्हाला सांगितला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ पोटॅशियम सायनाइड, पोटॅशियम सायनाइड ऑन सेम कंपाऊंड इथाइल ब्रोमाइड. आता काय करणार, रिमाइंड करा, KCN म्हणलं की CN, AgCN म्हणलं की NC. हा Br सबस्टिट्यूट होणार आहे आणि फॉर्म होणार आहे CH3 CH2 CN प्लस काय फॉर्म होणार आहे AgBr. काय फॉर्म झालं AgBr. परत रिमेंबर करा, हे दोन कंपाऊंड घेतले, एक घेतला KCN, दुसरा घेतला AgCN. KCN अँड AgCN. सायनाइड कधी फॉर्म होतात, KCN घेतलं तर. आयसोसायनाइड कधी फॉर्म होतात, AgCN घेतलं तर. काय फॉर्म होतात, AgCN घेतलं तर. ह्या सगळ्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत, तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. आता मी परत रिमेंबर करतोय, दिस न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन, इज सिंपल, द रिप्लेसमेंट ऑफ X बॉन्डेड टू द सबस्ट्रेट, कुठला हा कार्बन, अँड फॉर्म प्रोडक्ट विदाउट चेंज ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ सबस्ट्रेट, विदाउट चेंज ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ सबस्ट्रेट. हा X ज्याला बॉन्डेड आहे त्याच्यामध्ये कुठंही चेंज होत नाही. हा, फक्त तो काय करतो, रिप्लेस होतो कशानं, न्यूक्लिओफाईलनं. मग आपण दोन न्यूक्लिओफाईल, तीन न्यूक्लिओफाईल बघितल्या, OH CN अँड NC. कुठल्या बघितल्या, OH CN अँड NC. आणखीन एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे आणखीन हा कन्सेप्ट तुम्हाला मोर क्लिअर होईल. Let us take one another example. This R bond X alkyl halide, and now action of NH3 also alcoholic. त्याला आपण म्हणूया अमोनिया. काय म्हणून आपण त्याला, अमोनिया. काय म्हणलं आपण त्याला, दिस अमोनियाचं स्प्लिटिंग सिंपल आहे मित्रांनो, N बॉन्ड NH2. हा काय आहे NH3, N बॉन्ड NH2. दिस NH2 acquire निगेटिव्ह चार्ज आणि H acquire पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती कोणता चार्ज आहे, हा निगेटिव्ह आहे. याच्यावरती कोणतं आहे, पॉझिटिव्ह. याच्यावरती निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह आहे. आपण यांना काय केलं, हिटिंग केलं. ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोलिक अमोनियाची ऍक्शन करता अल्काइल हॅलाइड वरती, काय होतं, इथला X आणि याच्यामधला एक हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो. इथं बघा हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 आहेत, 1 2 3. दिस वन रिॲक्ट विथ X, रिमेनिंग विल बी NH2, and this NH2 will be न्यूक्लिओफाईल. अमोनियामध्ये न्यूक्लिओफाईल कोणता आहे, तर आपण सांगू शकतो कुठला, तर NH2. कुठला, NH2. काय होणार आहे, हा R अटॅच होणार NH2 बरोबरती आणि फॉर्म होणार आहे R बॉन्ड NH2, R बॉन्ड NH2 प्लस फॉर्मेशन ऑफ
एच अँड एक्स. एच अँड एक्स. इथे काय झालं, हा जो NH2 आहे तो कुठे अटॅच, पुन्हा सबस्टिट्यूट केलं एक्सला. NH2 इज न्यूक्लिओफाईल. इथं बॉन्ड झाला, म्हणजे R आणि NH2 बॉन्ड फॉर्म झाला. त्याचं नाव काय ठेवता येईल, हा R म्हणजे काय आहे, अल्काइल ग्रुप आहे, अल्काइल. NH2 फॉर अमाइन. कुठला आला तो, अल्काइल अमाइन इन कॉमन. सगळे जवळपास कॉमन आयुपी थोडंच लक्षात घेतलं ना, नावं ठेवता येतात, स्ट्रक्चर लिहिता येतात. हा अल्काइल अमाइन आहे. त्याचा आयुपीएससी कसं आहे, दिस आर शुड बी कन्सिडर्ड ॲज अल्केन. कुठला, अल्केन. अँड दिस ई रिप्लेस्ड बाय NH2 फॉर अमाइन, कॉल्ड ॲज अल्केन अमाइन. मीन्स अल्कॅनामाइन. काय म्हणू आपण त्याला, अल्कॅनामाइन. अल्केन मधलं ई मी सबस्टिट्यूट केलं कशानं, अमाइन. हा आपण आर कन्सिडर केला अल्केन. NH साठी काय घेतलं मी, अमाइन. काय घेतलं मी, अमाइन. मग आपण याला म्हणलं अल्कॅना अमाइन. काय फॉर्म होणार इथं, हा HX. म्हणून मी एक्झाम्पल घेतलं. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनिया ऑन इथाइल आयोडाइड. तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनिया ऑन इथाइल आयोडाइड. इमिडिएटली तुम्हाला क्लिक काय व्हायला पाहिजे, दिस आयोडीन सबस्टिट्युएटेड बाय NH2. परत हिटिंग आलं इथं, इथं फॉर्म होणार आहे CH3 CH2 आणि ह्या NH3 मधला काय राहिला इथं, NH2. दिस ओनली चेंज, दिस आयोडीन इज रिप्लेस्ड बाय NH2. What will remaining, hydrogen and iodine and formation of HF. Name of the compound, this is ethyl iodide. आणि हा कुठला झाला, हा इथाइल आहे, म्हणून मी म्हणलं इथाइल अमाइन. कुठला आला, इथाइल अमाइन. कॉमन आयुपीएस नेम, हा 2 कार्बन आयटम असणारा अल्केन कोणता, इथेन. ई रिप्लेस केला आपण कशानं, NH2 न, म्हणजेच अमाइन. आला इथॅना अमाइन. विल यू कन्वर्ट इथाइल आयोडाइड इनटू इथॅना अमाइन. काय सांगितलं मी, विल यू कन्वर्ट इथाइल आयोडाइड इनटू इथॅना अमाइन. व्हॉट विल बी रिमेंबर, जस्ट ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनिया. कुठल्याचं, अल्कोहोलिक अमोनिया. काय म्हणतो आपण ह्याला, अल्कोहोलिक अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अल्कॅना अमाइन किंवा इथाइल अमाइन. आता आपण 3 मेथड बघितल्या. कुठल्या कुठल्या, अल्कोहोल तयार केले, सायनाइड्स तयार केले, आयसोसायनाइड्स तयार केले अँड अमाइन्स तयार केले. तर तुम्हाला कायम लक्षात ठेवावं लागेल की आपण या प्रिपरेशन मेथड स्टडी केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फेस करता की रिमेंबर करावं लागतं तुम्हाला की आपण अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं होतं. पहिलं केलं होतं अल्कोहोलमध्ये, काय वापरले, NaOH KOH. काय वापरले, NaOH KOH. सेकंड वापरला NaCN and AgCN, means KCN and AgCN. From KCN alkyl cyanides, from AgCN कुठले, AgCN पासून isocyanide. And last one is from ammonia and alkyl halide formation of amines. काय म्हणतो आपण त्यांना, amines. आणखी व्हरायटी ऑफ टाइप ऑफ रिएक्शन्स आपल्याला स्टडी करायचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. फक्त ते कायम काळजी घ्या, कोणती, हा आर तुम्हाला कोणताही येऊ शकतो. कोणताही येऊ शकतो. समजा मी असा लिहिला, हा आर, दोन्ही ऑब्झर्व करा. मी फक्त बॉन्डलाईन फॉर्म्युले दिलेत, तुम्ही अल्केन मध्ये बॉन्डलाईन फॉर्म्युले स्टडी केलेत, ते परत 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 वाचा. काय फरक आहे, ह्या CLच्या ठिकाणी काय आलाय, OH आलाय. कसा आणायचा, आणा कसा, पण कसा आणायचा, रिमेंबर करा. मला ह्या CLच्या ठिकाणी OH आणायचा असेल तर मला इथे ऍक्शन करावी लागेल, एकतर NaOH ची किंवा KOH ची. कुणाची, KOH ची.
both are aqueous. Simple thing happen होणार आहे, this Cl substituted by OH after heating and formation of OH, and here formation of NaCl or KCl. कोणती रिॲक्शन देऊ द्या, समजा मी अशी रिॲक्शन दिली, एक बॉन्ड असा घेतला, हा कंपाऊंड आहे, इथे घेतला मी आयोडीन आणि कंपाऊंड फॉर्म केला NC. तुम्हाला ऑब्झर्व काय करायचंय, हे काही जरी दिलं देयर इज नो मॅटर, ह्याची कुठलीही स्टेट चेंज होत नाही, फक्त आयोडीनच्या ठिकाणी काय आला NC. मला रिमेंबर करावं लागेल की सरांनी काय सांगितलं, AgCN वापरा. काय वापरा, AgCN. मी काय दिलंय, NC. CN दिलं असतं तर KCN वापरलं असतं ना. मग आता काय केलं आपण, AgCN वापरलं, प्लस काय येणार आहे इथं AgI. काय आलं, AgI. आणि इकडे एक रिॲक्शन घेतली मी, इथे घेतला Br, हा आला NH2. काय प्रकार आहे हा Br बॉन्डेड टू धिस कार्बन. काउंट दी कार्बन 1 2 3. हिअर 1 2 3. फक्त स्ट्रक्चर जे असं होतं या पद्धतीनं, ते फक्त असं रोटेट केलं. काय केलं, फक्त रोटेट. देर इज नो चेंज. सेम नंबर ऑफ कार्बन आयटम NH2. Br ची प्लेस कोणी घेतली, NH2 न. तुम्हाला ऍक्शन करावी लागेल कुणाचा, NH3. कुठला, अल्कोहोलिक. अँड फॉर्म काय होणार आहे इथला H and Br. ऑल ऑफ दीज रिॲक्शन्स आर बॉन्डलाईन फॉर्म्युलीज. कुठले ते बॉन्डलाईन फॉर्म्युलीज आहेत. परत रिमेंबर करा मित्रांनो, मी तुम्हाला 8 ग्रुप सांगितले होते. इथाईल, मिथाईल, प्रोपाईलचे 2, N प्रोपाईल, आयसोप्रोपाईल, ब्युटाईलचे 4, N ब्युटाईल, आयसोब्युटाईल, सेकंडरी ब्युटाईल अँड टर्शरी ब्युटाईल. हे 8 ग्रुप खूप 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 इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला ते जनरली त्याच्या कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये लिहिता यायला पाहिजे, स्ट्रक्चरमध्ये लिहिता यायला पाहिजे आणि त्यांच्या बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये पण लिहिता यायलाच पाहिजे. एक लक्षामध्ये. ओके, लेक्चर आपण थांबूया. बाकी स्वतःची काळजी घ्या आणि 5व्या लॉकडाऊनमध्ये जरी सगळं खुलं झालेलं असलं तरी पण बाहेर पडणं टाळा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू.